आणि आज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची अशी दिशा काय राहणार आहे आणि जे काही महाराष्ट्रावर संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल या संबंधीची एक दिशा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्या शहरामध्ये जे आपले लाखो सहकारी आहेत त्यांच्यापर्यंत या आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून पोहोचावी त्यासाठी आजचं हे आपल्या सगळ्यांचे संमेलन आहे. अनेक सहकारी मित्रांची वाटणी झाली आणि प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन करायचे त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचं उत्तम मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांच्या समोर केलं. फक्त महाराष्ट्रापुरता विचार हे करण्याचे दिवस आता आहेत असं मला वाटत नाही. महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल, पण अजूनही देशावरचं संकट पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका आपण मांडली संविधानाच्या संदर्भात. मी जबाबदारीने सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं, पण याचा अर्थ संविधानावरचं जे संकट आहे ते पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही. आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था, विचारधारा आणि तरतुदी यांच्या संबंधीची आस्था नाही. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो की देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात. राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यासपीठावर आहेत आणि ते सांगतील तुम्हाला. आणि राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं. या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवस सुद्धा सदनामध्ये आले. त्या सदनाची किंमत, त्याची प्रतिष्ठा, त्याचं महत्त्व, याच्याकडे जिंकून न बघण्याची भूमिका आजची राज्यकर्त्यांची आहे. आणि त्याची प्रचिती आम्ही जे लोक लोकसभे किंवा राज्यसभेमध्ये आहोत